आणि प्लीज 12th मॅच आपण पाठवून द्यायचं दोन्ही संघ कोपरे आणि मीरा रोड. आताच बांधला परत सोडायला. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आमिर दाफेदार एक मोठं नाव रॉयल स्टनर मीरा रोड या संघाकडनं खेळत असताना, त्यानंतर भरत पाटील काय जबरदस्त यंदाची रॉकी ट्रॉफी ज्याने गाजवली, ज्याच्या नावावर एक बाईक आपल्याला बघायला मिळाली, तोच भरत पाटील इन ॲक्शन आपल्याला बघायला मिळेल. तर आमिर दाफेदार यश जाधव अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट साईडला खेळवणाऱ्यांना विनंती करेन की आपण उभं राहायचं आहे. इथे वायरलेस आहे, लेफ्ट साईडला आपण राहायचं आहे. सर्वांना विनंती करतोय. सो स्टार्ट ऑफ द मॅच. सामन्याला होते सुरुवात. नाणेफेकीचा कॉल जिंकला रॉयल स्टनर मीरा रोड या संघाने आणि प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतला, तर गोलंदाजीकरिता यावेळेस आव्हान दिलं. अगदी आपण बघू शकता सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या संघाला. सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी हा संघ म्हणायचा झाला तर खास करून क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखला गेला. ओगे बंधूकरिता खास करून आपण बघू शकता त्याच परिसरात मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने होताना बघायला मिळाला. कित्येक स्पर्धेचं नेतृत्व केलंय. अनुभवाची कुठलीच कमी नाहीये. खूप चांगल्या पद्धतीने आपण बघू शकतायत. नवतरुण उभारते सिताना सुद्धा अगदी म्हणायचं झालं तर डेब्यू केलं गेलं आहे. चांगल्या पद्धतीने हा संघ सुद्धा उभारी घेतोय. स्टार्ट ऑफ द मॅच. स्ट्राईक एंडला फलंदाज मिस्टर आमिर दाफेदार आणि त्यानंतर यश जाधव अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. एक मोठं नाव आहे. आमिर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ज्या पद्धतीने उल्लेख केला की इथून मात्र खरी रंगत वाढताना या स्पर्धेला बघायला मिळालाय. पहिला चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर दीपेश. पहिला चेंडू समोरच्या दिशेने फोर्स केलाय. फटका मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक येतोय डीप कॉर्नर रिजन मध्ये, परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये कन्वर्ट केलाय. चांगला झेल. आणि जे मोठं नाव बघायचं झालं तर आमिर दाफेदार बॅक टू द पवेलियन गॉनची भूमिका. नाम बडा लेकिन दर्शन गोटा आणि 0चा चष्मा घालून तंबूच्या आशेला जाईल. फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर मोठा धक्का तंबूच्या आशेला जात असताना आमिर दाफेदार 0च्या रूपाने मात्र आपण बघू शकताय तंबूच्या आशेला गेलाय. पहिला धक्का काय जबरदस्त गोलंदाज आपण बघू शकतात, परंतु त्यापेक्षाही चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. बघा हीच गरज आहे क्षेत्ररक्षकाची. जरी सुद्धा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये कन्वर्ट झाला नाही तरी सुद्धा एका हाताने मात्र कन्वर्ट केला आणि एक महत्वपूर्ण धक्का तंबूच्या आशेला जात असताना एका हातामध्ये झेल घेतला. सेकंड अटेम्प्ट मध्ये महत्वपूर्ण धक्का बसलाय. चला बॅटर प्लीज. इसरार खान हा नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यानंतर दोन तगड्या संघांमध्ये लढत आपल्याला बघायला मिळेल. भिवंडी तालुक्यातील खास करून गोरसाई ब हा संघ या ठिकाणी दाखल झालाय, तर आज वसई तालुक्यातील पिल्लार ब हा संघ सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. पवन केनेसारखा स्टार खेळाडू ज्याची फॅन फॉलोईंग मोठ्या प्रमाणामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये बघायला मिळाली आणि तो संघ या ठिकाणी दाखल झालाय. इस्राईल खान हा नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत आमिर ज्या पद्धतीने नाव मोठं होतं परंतु करामत चमक करून दाखवू शकला नाही, म्हणून प्रत्येक नवीन दिवस एक नवीन चॅलेंज तुमच्या समोर असतं. या अगोदर तुम्ही काय केले हे महत्त्वाचं नाहीये. ऑनगोईंग मॅच मध्ये वर्तमान काळामध्ये तुम्हाला खेळी त्या पद्धतीने करायची आहे. दीपेश विकेट टेकर गोलंदाज बनतोय. पहिल्या चेंडूवर विकेट मिळतंय. यावेळेस ऑन साईडला वळवला गेला. क्षेत्ररक्षक डिपवरनं पुढे सरसावत आहेत. महेश याला आपण बघू शकतायत.
एक धाव कंप्लीट झाला. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकापेक्षा जास्त काही मिळत नाहीये. पहिली धाव ही बॅटने येत असताना इस्रायलच्या बॅटमधनं सिंगल धाव. आज भारतामध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेट होत असताना हे सातत्याने आपण बघितलंय. आज संपूर्ण भारत देशाचा विचार करायचा झाला तर 28 राज्य 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, ज्यामध्ये 1618 प्रकारच्या बोलीभाषा बोलल्या जातात. 6400 प्रकारच्या जाती आहेत, 6 धर्म, 6 पारंपरिक गट आणि 29 मोठे उत्सव. असा एकमेव देश भारत देश. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. सुजलाम आणि सुफलाम पद्धतीने शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या सुद्धा भारत आता मात्र अव्वल स्थानी 3ऱ्या क्रमांकावर बघायला मिळतोय. आणि या भारत देशाची घोडदौड असंख्य रीते आणि चांगल्या रीतीने चालू आहे. धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय 2 अंकांवर. 2 रन्स ऑन कार्ड. यावेळेस बॅटची एज घेतलाय थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक भरत पाटील. यावेळेस फील्ड करतायत. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या साह्याने एक धाव स्कोर कार्डवर येते. धावफलक 3 रन्स ऑन कार्ड. 3 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. पावसाच्या सरी कोसळत आहेत चांगल्या पद्धतीने आपण बघू शकतात. मुबलक पाऊस आहे. खास करून शेतकरी राजाकरिता हा पावसाळा खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण की जुलैच्या महिन्यामध्ये पेरण्या आणि आवण्या या खास करून कंप्लीट केल्या जात आहेत. म्हणून भारतामध्ये सुद्धा प्रामुख्याने जय जवान आणि जय किसान या 2 गोष्टींना प्रामुख्याने मात्र महत्त्व दिलं जातं. यावेळेस 1 धाव कंप्लीट केली जाते. चेंडू मात्र बॅटच्या रेषेमध्ये येत नाहीये. अगदी म्हणायचं झालं तर पाऊस आहे हेच जाणतायत. तर त्या ठिकाणी मिस्टर दीपेश चांगली गोलंदाजी आतापर्यंत करून दाखवले. जवळजवळ 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचले ते म्हणजे 4 अंकांवर. यावेळेस खूप चांगला फटका. स्टँड अँड डिलिव्हर. आतापर्यंतचा शॉट ऑफ द डे असंच म्हणावं लागेल. इस्रायलच्या बॅटमधनं बिग ब्लास्ट, बिग षटकार. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू झालाय रफू चक्कर. 6 धावेंची मोहर. रॉयल स्टनर मीरा रोड हा संघ अगदी बघू शकताय. शेवटच्या अंतिम चेंडूवर इस्रार. फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये इस्रार करताना बहुतेक त्या ठिकाणी शौकीन बघायला मिळतात, परंतु क्रिकेटच्या माध्यमातून हा इस्रार आहे. काय जबरदस्त बॅकफुटला जाऊन जबरदस्त पॉइंटच्या डोक्यावरनं हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. यावेळेस विनीत या गोलंदाजाला अगदी आपण बघू शकतायत गोलंदाजी ट्रॅकवर आणलाय. पहिला चेंडू खूप सुरेख पद्धतीने हाताळला गेलाय. विनीत याचा प्रामुख्याने विचार करायचा झाला तर खूप चांगला क्रिकेटर आहे आणि एक विनीत याचा झेल आठवतोय जो खास करून वैतरणा प्रीमियर लीगच्या माध्यमातून घेतला गेला होता आणि त्या झेलला जवळजवळ बघायचं झालं तर 76,000च्या वरती मात्र लाईक्स एका दिवसामध्ये मिळाले होते. तोच विनीत मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने हार्ड लेंथ यूज करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी हलक्याशा हाताने एक धाव ही कंप्लीट झाले. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकापेक्षा जास्त काही मिळत नाहीये. एकेरीच्या साह्याने एकेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय. 11 रन्स ऑन कार्ड. 11 धावा. 1.3 चेंडूंचा खेळ. धावफलक 11 या अंकांवर. शॉट थर्ड बँड, शॉट फाईन लेग अगदी आपण बघू शकता. डीप पॉइंटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस त्यालाच भेदून मात्र काय जबरदस्त दर्जेदार स्ट्रोक. परंतु एन मोमेंटला हे पावसाळी रबर क्रिकेट आहे जिथे चेंडूला स्टॉप केलं गेलंय आणि अगदी म्हणायचं झालं तर या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत आणि दुहेरीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 13 या अंकांवर. इस्रार बघायचं झालं तर क्लास आहे या फलंदाजाकडे. जरी सुद्धा आमिर दाफेदार बाद झाले तरी सुद्धा इथे चांगली फलंदाजी करून दाखवतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केलं. यावेळेस बॅकवर्ड पॉइंटच्या रिझन मध्ये भरत पाटील इन ऍक्शन. जोपर्यंत फेकी येईल तोपर्यंत ही सिंगल धाव कंप्लीट केले. सिंगलच्या साह्याने एक धाव स्कोर कार्डवर अर्जित केली जाईल. एकेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय 14 या अंकांवर. 14 रन्स ऑन कार्ड. 14 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा गोलंदाज. पुन्हा एकदा फोर्सिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक यावेळेस आपल्याला बघायला मिळतोय. एक धाव कंप्लीट झालंय. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. दुसऱ्या धावेकरिता पळतले जिथे थोडीशी गफलत झाली आणि इथे बॅट व्यवस्थित स्लाइड केली नाहीये आणि नीरज कलवा स्क्वेअर लेगचे पंच दर्शवतात की परतावं लागेल फलंदाजाला.
सो हा बसतोय धक्का क्रमांक 2. मिस्टर यश जाधव याला बाद व्हावं लागेल. धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचले ते म्हणजेच 15 अंकांवर. काय गोलंदाजी राहिले विनीत याची. अगदी सुरुवातीचे 2 चेंडू डॉट आले, तदनंतर सिंगल, तदनंतर दुहेरी धाव, तदनंतर सिंगल सिंगल आणि जी धावसंख्या असं वाटत होतं की या षटकामध्ये 20+ क्रॉस करेल, परंतु आतापर्यंत जखडून ठेवलंय, बंधनात ठेवलंय. 15 धावा या स्कोर कार्डवर लागल्या आहेत. खूप चांगली गोलंदाजी यावेळेस विनीत याने करून दाखवलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मुन्ना खान आणखी एक आपण बघू शकतायत. हिरा रॉयल स्टनर मीरा रोड या संघाकडनं सातत्याने खेळताना आपल्याला बघायला मिळाला. इजरार एकेंडे आहे. आता मात्र मुन्ना जॉईंट होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकांचा सामना आहे. अजूनही 2 षटक येणं शेष आहे. मोठमोठी नावं रॉयल स्टनर मीरा रोड संघाकडनं बघायला मिळतात. तर एकीकडे भरत पाटील सारखा एक हिरा आपल्याला बघायला मिळतोय. वाईटचा इशारा आलाय. पहिला चेंडू अतिरिक्त धाव. आसिफ हा गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला. ही एक धाव येते एकेरीच्या साह्याने. धावफलक बोर्डवर 16 अंकांवर. ओहो, खूप जास्त उसळी, खूप जास्त बाउन्स बघायला मिळाला. हिट द डेक टाकण्याचा प्रयत्न. वाईटचा इशारा आलाय. 1 फॉर द ओव्हर असा इशारा सुद्धा पंचांच्या माध्यमातून दिला जाईल. एक अतिरिक्त धावेच्या साह्याने 17 अंकांवर. कार पॉईंटच्या रिझनमध्ये अगदी आपण बघू शकतायत हरेश्वर यांना सुद्धा आपण बघू शकतायत. एक लेजंड क्रिकेटर आहेत. 40+ क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने. आणि हरेश्वर यांच्याकडे बघायचं झालं तर एक स्पर्धा आठवते. मागीलच महिन्यामध्ये ती स्पर्धा समालोचन चषक वाढायचं ते मैदान. आणि काय जबरदस्त 40+ संघाकडनं खेळत असताना तिथे मात्र अव्वल स्थानी बघायला मिळाला. आणि त्याच संघातून नेतृत्व करताना हरेश्वर यांना सुद्धा आपण बघू शकतायत कव्हर पॉईंटच्या रिझनमध्ये. खूप चांगल्या पद्धतीने नमन यांना सुद्धा आपण बघू शकतायत डीप एक्स्ट्रा कव्हरला तैनात केला गेला. आतिश आहे लॉंग ऑफच्या रिझनमध्ये. खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवलंय. कारण की इजरार याची खेळण्याची शैली थोडीशी आपण बघू शकतायत कव्हर ड्राईव्हच्या रिझनमध्ये आपल्याला बघायला मिळते. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावेचा सहारा मिळेल. लाईन बिलॉंग टू दी अंपायर. आणि पंचांना जेव्हा ठाऊक असेल त्याच दिशेने आपण बघू शकतायत वाईटचा इशारा झालाय. एक अतिरिक्त धाव मिळते. अतिरिक्त धावेच्या साह्याने धावफलक 19 या अंकांवर. पावसाच्या रिमझिम सरी बरसत आहेत. चहूबाजूने निसर्गरम्य असं वातावरण आहे. आणि या निसर्गरम्य वातावरणामध्ये एक आल्हाददायक दृश्य क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. इजरार यावेळेस हो सुपर पद्धतीने कमबॅक झालंय आसिफच्या माध्यमातून. 2 चेंडूंमध्ये आपण बघू शकता थोडीशी दिशा भरकटली गेली होती. बसू जसा बॅक ऑन ट्रॅक आला विकेटचं पतन झालं. इजरार जो आतापर्यंत कन्व्हिन्सिंग वाटला मैदानाच्या आतमध्ये तो बाद होऊन तंबूच्या आशेला बॅक टू द पवेलियन गॉन. धावफलक जाऊन पोहोचलंय 20 रन्स ऑन कार्ड. 20 धावा. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत. 3 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. अवांतर धावा जास्तीत जास्त पद्धतीने आल्यात या षटकामध्ये. मुन्ना खान एक ठिकाणी आपण बघू शकतायत. एक मोठं नाव आहे रॉयल स्टनर मीरा रोड संघाकडनं. टेनिस क्रिकेट काय जबरदस्त पद्धतीने हाताळलं ओव्हन हाफ मधनं सुद्धा. आणि इथे आपण बघू शकता रबर क्रिकेटमध्ये आणि टेनिस क्रिकेटमध्ये बराच फरक आहे.
ज्या पद्धतीने आपण म्हणतोय ना की लेदर क्रिकेट आणि तदनंतर टेनिस क्रिकेट, जमीन आसमानाचा फरक सातत्याने आपण बघू शकतात. कारण की रबर क्रिकेटमध्ये तुम्हाला हँड आय कॉर्डिनेशन, आय कॉर्डिनेशनने खेळणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. कारण की यामध्ये फुटवर्क नाही यूज केलं तरी चालेल, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये तसं नाही आहे. एकंदरीत यावेळेस सिंगल धाव येते. सिंगलच्या साहाय्याने धावफलक 21 या अंकांवर. यावेळेस ऑन साईडला थोडासा बॉडी लाईनला फॉलो केलं, परंतु त्यावेळेस फलंदाज सज्ज होता, रेडी होता. त्याने चेंडूला ओढलंय आणि सरळ फेकून दिलंय. डीप काऊ कॉर्नर, सीमारेषा पार. या मिळतायत दर्जेदार 6 धावा आणि 6च्या मदतीने धावफलक बोर्डवर संकेत कासार दर्शवतायत 27 या अंकांवर. थोडीशी ग्रीप सुटली, मार्जिन ऑफ एरर बघायला मिळालं आणि हँड आय कॉर्डिनेशन जबरदस्त पद्धतीने स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच स्ट्रोक आपल्याला बघायला मिळाला. चला यानंतर होणारा सामना, ज्या सामन्याची प्रत्येकाला प्रतीक्षा आहे, पेलार ब संघाचा कर्णधार या आणि SP बॉईज गोरसई ब संघाचा कर्णधार. आपण लवकरात लवकर या. चला नाणेफेकीचा कॉल केला जाईल. (27 रन्स ऑन कार्ड, 27 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता भरत पाटील स्वतः आलेत. गेले कित्येक वर्ष खास करून कोपरी गावाकरिता खेळलेत. हरेश्वर असतील, नमन असतील, तदनंतर भरत पाटील असतील. विशेष करून अगदी म्हणायचं झालं तर या खेळाडूने कोपरी गावाचं नाव सुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठ्या पाटलीवरच पुढे नेऊन ठेवलंय. तो सत्यनारायण स्पोर्ट्स कपरी आज आपण बघू शकतायत खूप चांगल्या पद्धतीने उतरलाय. पहिला चेंडू खूप सुंदर पद्धतीने अँगल क्रिएट करत बाहेरच्या दिशेने जातोय. डॉट बॉलचे सिग्नल. मुन्ना थोडंसं स्ट्रगल करतोय, नो डाऊट मोठं नाव आहे, परंतु आज थोडंसं बघायचं झालं तर स्ट्रगल झालंय मैदानाच्या आतमध्ये. चला SP बॉईज गोरसई ब संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. पेल्लार ब संघाचा कर्णधार. चला आपण या. ओहो, फॉलो केलं. याला म्हणतात परफ्यूम डिलिव्हरी. सुगंध देऊन जाणारा चेंडू, जिथे स्ट्राईक घेतली गेले नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाने सॅक्रिफाईस विकेट म्हणावी लागेल. मुन्ना याचं स्ट्रगल यावेळेस समाप्त होतं. या आपण वळूयात नाणेफेकीच्या दिशेने. चला पेल्लार ब संघ या ठिकाणी उपस्थित आहे. सो प्लीज या लवकरात लवकर. गोरसई ब संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये जो संघ नायक अश्विन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. 2 चेंडूंचा खेळ झाला. या षटकातील 27 धावा. इथून 2 ते 3 मोठे फटके जर आले या षटकामध्ये, अजून सुद्धा आपण बघू शकता 4 चेंडूंचा खेळ आहे. या 4 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके आले तरी कन्व्हिन्सिंग टोटल पर्यंत पोहोचेल, परंतु त्या टोटल पर्यंत पोहोचण्याकरिता तुम्हाला चांगले प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. चांगली गोलंदाजी भरत पाटील याने आतापर्यंत करून दाखवलंय मैदानाच्या आतमध्ये. काय जबरदस्त आज टेनिस क्रिकेटमधील हिरे आज पावसाळी रबर क्रिकेटमध्ये आपल्या खेळातील कला कौशल्य मात्र दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये. अगदी पाऊस असला तरी सुद्धा प्रेक्षकांची अतूट गर्दी, कारण की त्यांना बघायचं आपल्या लाडक्या खेळाडूंना खेळत असताना अगदी समोरासमोर. या संधी प्रामुख्याने येत नाही, कारण की गोरसई सारखा संघ प्रामुख्याने भिवंडी तालुका, वाडा तालुका, त्यानंतर आपण होऊ शकता ठाणे जिल्ह्यांमध्ये मोठमोठ्या स्पर्धा हाताळताना नेहमीच बघायला मिळतोय. आणि खास करून यंदाच्या वर्षामध्ये रबर क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा पदार्पण झालंय. या वसई तालुक्यामध्ये त्यांचं सुद्धा स्वागत आहे. चांगली लाईन आतापर्यंत मेंटेन केले. भरत पाटीलने मात्र एक आपण बघायचं झालं तर मेरिट ठेवलंय. त्या मेरिटनुसार गोलंदाजी करतोय. जास्तीत जास्त चेंडू पुढे देत नाहीये, आवाक्याच्या बाहेर ठेवतोय आणि तेच आतापर्यंत ब्रह्मास्त्र राहिलंय या गोलंदाजाचं. धावफलक जाऊन पोहोचलाय 28 या अंकांवर. अश्विन नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धाव घेण्याकरिता प्रयत्न सुद्धा नाहीये. सो जे बंधन आतापर्यंत ठेवलं होतं 4ही गोलंदाजाने, ते भरत याने मात्र योग्य त्या पद्धतीने जगून ठेवलं. दीपेश आला पहिलं स्पेल घेऊन, तदनंतर विनीत, तदनंतर आपण बघू शकतायत आसिफ आला, तदनंतर भरत. 4ही गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली आणि आतापर्यंत बघायचं झालं तर 28 धावेपर्यंत संघाला थांबवलंय आणि विजयी होण्याकरिता 29 धावेंचा पाठलाग हा करावा लागेल सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या संघाला. चला पेल्लार ब संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. चला आपण नाणेफेकीचा कॉल, रुपेजी जाधव आपणास विनंती करतोय की आपले शुभ असते नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी केला जाईल. राहुल याच्या शुभ असते हा नाणेफेकीचा कॉल केला जातोय. माफ करा, राकेश आहे, राकेश याच्या शुभ असते.
सो नाणेफेकीचा कॉल जिंकलाय एसपी बॉईज गोरसई ब या संघाने आणि प्रथमतः निर्णय घेतलाय की आम्ही फलंदाजी करू आणि गोलंदाजी करिता पिल्लार ब या संघाला आव्हान दिलंय. पुढे जाऊ नका कारण की मैदानाच्या आतमध्ये सामना सुद्धा ऑन आहे. यानंतर आणखी एक चांगला सामना आपल्याला बघायला मिळेल. तसं जर एसबीएन वाशिम संघ जर उपस्थित झाला असेल तर आपण सुद्धा रिपोर्टिंग करा. यस उपस्थित आहे. थँक्यू सो मच. आपलं सुद्धा वेलकम आहे. ठाणे जिल्ह्यातून बराच लांबचा प्रवास करून इथपर्यंत येऊन पोहोचलाय. तो वाशिम संघाचं सुद्धा स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आणि ब्रह्मेश्वर कळम संघ आपण सुद्धा उपस्थित झाला असाल तर प्लीज आपण सुद्धा रिपोर्टिंग करून घ्यायचं ही विनंती आहे. कुठेही जाऊ नका. पावसाच्या सरी कोसळत आहेत परंतु मैदान हे गजबजून झालंय. खेळाडूंनी मात्र आपल्या खेळातील कला कौशल्यानं भाव दिलाय. तत्पूर्वी आपण घेतोय छोटासा ब्रेक. तत्पूर्वी जाधव स्पोर्ट्स आयोजित बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही ट्रॉफी आपण बघत राहा, पाहत राहा, ऐकत राहा. धन्यवाद. चला दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जाधव स्पोर्ट्स आयोजित बहुजन विकास आघाडी चषक अगदी आपण बघू शकता 2024. आज आपण वसई तालुक्यातील एक सुंदर असं मैदान मोफत वसेपाड्याच्या या मैदानावर गेले कित्येक वर्ष चांगले सामने चांगल्या स्पर्धा आपण बघितल्या आहेत. आणि याच मैदानावर पुन्हा एकदा तमाम क्रिकेट रसिकांचं आपण पुन्हा एकदा स्वागत करतोय युट्यूबच्या माध्यमातून. आणि तदनंतर मैदानाच्या सभोवताली जे प्रेक्षक वर्ग जे श्रोतेगण आम्हाला ऐकतायत पाहत आहेत त्यांचं आपण करतोय वेलकम या स्पर्धेच्या निमित्ताने. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये जास्त वेळ घेऊ नका. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झाले. दीपेश आणि तदनंतर भरत पाटील अशी सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये. वेस्टर्नर मीरा रोड या संघाने मोठमोठी नावं होती परंतु त्या पद्धतीचा परफॉर्मन्स बघायला मिळाला नाही. इस्रायलने मात्र त्या पद्धतीने परफॉर्मन्स दाखवला परंतु बाकीच्या खेळाडूंनी थोडंसं निराश केलं. आतापर्यंत बघायचं झालं तर अमीर दाफेदार स्वस्तामध्ये बाद झाले. यश जाधव स्वस्तामध्ये बाद झाले. मुन्ना खान एक मोठं नाव होतं परंतु त्याने सुद्धा थोडंसं निराश केलं. आणि एकीकडे बघायचं झालं तर आतापर्यंत ह्या सामन्यामध्ये हवी आहे परंतु पावसाळी रबर क्रिकेट आहे. आणि पावसाळी रबर क्रिकेटमध्ये जरीसुद्धा छोटी धावसंख्या असली तरीसुद्धा आव्हान खूप मोठं आहे. 29 धाब्यांचा पाठलाग हा करावयाचा आहे. आणि 29 धाब्यांचा पाठलाग करण्याकरिता दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. भरत पाटील आणि तदनंतर दीपेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी ट्रॅकवर बघायचं झालं तिथून पहिला गोलंदाज काय नाव आहे
काय गोलंदाज पिना नाव माहिती आहे का? बॉलरचं नाव माहिती आहे? अनिल हा गोलंदाज आपण बघू शकतायत. गोलंदाजी ट्रॅकवर सुसज्ज झाला. 29 धावांचं यावेळेस आव्हान आहे आणि या धावा जर रोखायचे असतील तर इथून तो तुमची गोलंदाजी चांगली होणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. ऑल सेट. दोन्ही संघांना पुन्हा एकदा आपण देतोय शुभेच्छा. सेकंड इनिंगला सुरुवात होत आहे. अनिल गोलंदाजी ट्रॅकवर सुसज्ज झालाय. भरत पाटील एक मोठं नाव. काय जबरदस्त स्पर्धा हाताळली रॉकी ग्रुपमध्ये मात्र जाऊन. काय जबरदस्त पद्धतीने बाईक त्याच्या नावावर. तोच बायकर मॅन. मैदानाच्या आतमध्ये भरत पाटील. स्ट्राईक एंडला बॅटर तर नॉन स्ट्राईक एंडला दीपेश. एक नवतरुण उभारता सितारा. एक्सपिरियन्स आणि एकीकडे युथ जनरेशन. तर एकीकडे आपण बघू शकता अनिल हा सुद्धा सुसज्ज झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर पहिला चेंडू ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू थ्रू दी लाईन. खूप चांगला फटका आहे. चेंडू सरळ निघून गेलाय आणि एकंदरीत बघायचं झालं तर या 4 धावा मिळतील. यस इट इज. कारण की तिथे त्या ठिकाणी रूप आहे आणि अगदी बघायचं झालं तर या 4 धावा मिळत आहेत. चौकार येतोय आणि चौकाराच्या साह्याने धावफलक बोर्डवर 4 अंकांवर सुरेख सुरुवात म्हणावी लागेल. कव्हर पॉईंटच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक सुसज्ज होते. एक क्षेत्ररक्षक आपण बघू शकता थोडासा बॅकवर्ड पॉईंटच्या रिझनमध्ये डीपमध्ये ठेवला गेलाय. क्षेत्ररक्षक योग्य त्या पद्धतीने तर सजवलंय. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या रिझनमध्ये थोडासा आपण बघू शकता शॉट आहे. यावेळेस फक्त दिशा दर्शवले हलकाशा हाताने. हा क्लास आहे भरत पाटील याचा. पहिल्या चेंडूवर चौकाराला. दुसऱ्या धावेकरिता धावत पळत सुटले. आता मात्र ढुंडो रे साजना. याला म्हणतात पावसाळी रबर क्रिकेट. आज आपण बघायचं झालं तर पावसामध्ये चिंबोऱ्या पकडताना आपण भरपूर बघितल्या. 4 धावा असतील आणि एकंदरीत बघायचं झालं तर इथून 5व्या धावेकरिता परतले. कारण की 1 शॉट होती की काही असं मात्र पंचांनी दर्शवलंय. सो या 4 धावा असतील आणि अजून सुद्धा त्या ठिकाणी चेंडू हरवला आहे. हा नियम आहे. जरी चेंडू हरवला तरी सुद्धा तुम्हाला मात्र तो चेंडू गवसून काढावा लागेल. 4 धावा या कंपल्सरी आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये एक मुळे मुवमेंट आपल्याला बघायला मिळाला. 4 धावा नाही तर 5 धावा पळून काढल्या एक शॉटच्या रूपाने. परंतु इथे 4 रन्स या स्कोर कार्डवर अर्जित केल्या जातील आणि चौकाराच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. संकेतकासार दर्शवतायत 8 अंकांवर. 8 रन्स ऑन कार्ड. 8 धावा या स्कोर कार्डवर लागल्या आहेत. आगळं वेगळं दृश्य मैदानाच्या सभोवताली प्रेक्षक वर्ग सुद्धा जॉईन झालाय. कारण की यानंतर गोरसाई बची मॅच याच मैदानावर यानंतर होणारा सामना बघायला मिळेल. सावली क्रिएशनची टीम या स्पर्धेला मात्र आपण बघू शकतात कॅप्चर करते. लाईव्ह प्रक्षेपणाच्या दिवसामध्ये एक विशेष करून समोरचा अँगल दिला गेला आणि खूप चांगल्या पद्धतीने हे लाईव्ह अँगल आपल्याला बघायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस सुसज्ज होईल मिस्टर अनिल. ऑन साइडला पुन्हा एकदा मनगटाच्या साहाय्याने वळवले. फक्त दिशा दिली. रनिंग बिटवीन द विकेट चूक आहे या दोन्ही खेळाडूंची. आखो में इशारा आणि त्यामध्ये 2 धावा पुन्हा एकदा पळून काढल्या जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चूक असणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. थोडेसे खेळाडू आपण बघू शकता डीपमध्ये जास्तीत जास्त आहेत आणि तेच कारण आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये या 3 चेंडूगडी धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर 10 या अंकांवर. 10 रन्स ऑन कार्ड. 10 धावा या स्कोर कार्डवर लागत असताना पुन्हा एकदा अनिल गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस ब्लाइंड झाले. चेंडू टप्पा पडल्यानंतर वेगवान तेज तर्रार मारा बघायला मिळाला अनिल याच्याकडनं. दुसऱ्या धावेकरिता कॉल आहे. एकाच रुळावर 2 गाड्या धावल्यात. ओहो इथे तू मे पूर्णपणे बघायला मिळतंय. धावचीच्या रूपाने भरत पाटील नाखुश आहेत. एका चेंडूवर मात्र ती मूवी आठवली. कोंबडी पळाली तंगडी धरून आणि त्याच पद्धतीचं दृश्य मैदानाच्या आतमध्ये. धाव घेण्याकरिता अगदी दीपेशाने कॉल दिला. भरत याने परत पाठवलं. पुन्हा एकदा चेंडू निसटला. तदनंतर पुन्हा एकदा भरत पाटील धावले आणि जिथे मात्र आपण बघू शकतायत लांब वर्ण हा थ्रो केला गेला आणि भरत पाटील सारखा एक महत्वाचा ब्रेक थ्रू यावेळेस संघाला मिळालाय. जिथे म्हणायचं झालं तर क्रिकेटमध्ये सर्वात दुर्दैवी बाद होणं म्हणजेच काय तर ते आहे धावचीत. 8वा 2019 ते वर्ल्ड कप MS धोनीचा झालेला तो रनआउट. मार्टिन गप्टिलने केलेला फाईन लेग वरनं डायरेक्टली थ्रो. म्हणून तिथूनच भारताचं स्वप्न हुकलं ODI क्रिकेटमधनं. म्हणून धावचीत होणं हे सर्वात दुर्दैवी आहे आणि भरत पाटील सारखा खेळाडू धावचीत होणं म्हणजेच हे थोडंसं कुठेतरी बघायचं झालं तर ग्रहण लागलंय. परंतु अजून सुद्धा आपण बघू शकतो दीपेश आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून चांगली खेळी करावी लागेल. ज्या खेळाडूचा या अगोदर आम्ही उल्लेख केला होता तोच हरीश्वर.
40+ क्रिकेट मागील आठवड्यामध्ये समालोचन चषक वाड्याचं ते मैदान अक्षय पांडव ते आपण बघू शकलात आयोजक होते आणि त्या स्पर्धेमध्ये हरेश्वर काय जबरदस्त परफॉर्मन्स बघायला मिळाला. 40+ क्रिकेट हाताळतायत परंतु अजून सुद्धा तीच जिद्द आणि तीच चिकाटी यंगामध्ये आहे. खूप चांगला टप्पा यावेळेस अनिलाने पकडलाय. धावफलक 11 या अंकांवर. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा अंतिम चेंडू काय जबरदस्त फटका. चेंडू करतो यावेळेस हवाई सफर. सुपर स्ट्रोक. टायमिंग विथ टेक्निक, टेक्निक विथ टेम्परामेंट अँड टेम्परामेंट विथ टॅलेंट या 4 गोष्टींचा समन्वय. थ्रू द लाईन, ओव्हर द रोप, 6 षटकार. आणि या 6च्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले एकंदरीत 17 या अंकांवर. काय जबरदस्त दिपेश बॅकलिप व्यवस्थित बघायला मिळाले. अगेन्स्ट द रन ऑफ लाईक खेळत असताना या 6 धावा महत्वपूर्ण. जो प्रेशर आतापर्यंत विकेटचं होतं धावचीचं ते प्रेशर रिलीज केले दिपेशाने. विजयाकरिता अजून सुद्धा आपण बघू शकता 12 धावेंचं लक्ष. हरेश्वर काय जबरदस्त परफॉर्मन्स या खेळाडूने करून दाखवलाय. 40+ क्रिकेट सुद्धा हाताळतायत. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या माध्यमातून ज्या स्पर्धा होत आहेत 40+च्या महाबळेश्वरमध्ये जाऊन सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स दाखवला. कासार वडवलीच्या मैदानावर सुद्धा हरेश्वर याचे मात्र बाट लहरली गेली आणि मागील आठवड्यामध्ये अगदी आपण बघू शकतात कुडूसच्या मैदानावर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स बघायला मिळाला. तोच हरेश्वर सिंगल येते त्याच्या बॅटमधनं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यावेळेस सुसज्ज झालाय. धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचलाय 18 या अंकांवर. 18 रन्स ऑन कार्ड. दिशा दर्शवण्याचा प्रयत्न जोरकस मारण्यासाठी मात्र फोर्स केला नव्हतं. फक्त आणि फक्त दिशा दर्शवण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ निघून गेलाय. डॉट बॉल. आतापर्यंत 18 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस सुसज्ज होतोय. लेफ्ट आर्मवर आहे. ओव्हर द विकेटने सुरुवात करतोय. जोरकस मारण्याचा प्रयत्न यष्ट्यांवर परंतु त्या ठिकाणी आपण बघू शकतायत बाईच्या रूपाने ही धाव कंप्लीट केले. पंच वळतायत. फ्लाय करत असताना विश्वनाथ जाधव दर्शवतायत की आहे एक्स्ट्रा चेंडू व्हाईटच्या रूपाने 1+1. 2 महत्वपूर्ण धावा या स्कोर कार्डवर अर्जित होत आहेत. धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 20 या अंकांवर. बघा बँक बॅलन्स तुमच्याकडे थोडासा कमी आहे म्हणून तुम्ही उधळणपट्टी या पद्धतीने करू शकत नाही. क्रेडिटवर खेळ करणं महत्वपूर्ण गोष्ट. यावेळेस चेक केलंय. रिधम चेक केलाय फलंदाजाचा. अगदी आकुटप्प्याचा चेंडू तेवढाच भन्नाट वेग बघायला मिळाला. चेंडू टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी. धावफलक 20 या अंकांवर. 9 धावेंचं लक्ष अजून सुद्धा समोर असेल. यावेळेस खूप चांगला फटका. चेंडू निघून जातो बॅकवर्ड पॉईंटच्या रिझनमध्ये. 1 धाव कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेकरिता कॉल आहे परंतु सिंगल धावेवर या ठिकाणी समाधान व्यक्त करावं लागेल दोन्ही फलंदाजाला. 1 धावेनिशी धावफलक 21 या अंकांवर. 21 रन्स ऑन कार्ड. 21 धावा या स्कोर कार्डवर. सुंदर असं आल्हाददायक वातावरण आहे आणि या आल्हाददायक वातावरणामध्ये पावसाळी रबर क्रिकेट आणि त्याला मात्र आपण बघू शकता यूट्यूबची साथ आहे. समालोचन कक्षेतून आम्ही सुद्धा तुम्हाला रिझवतोय वारंवार आणि खूप चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांना ही मात्र आपण बघू शकता एक चांगली संधी या क्रिकेटचा आस्वाद लुटण्याकरिता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आपण बघू शकता यष्ट्यांच्या वर्ण हा चेंडू ट्रॅव्हल नाहीये. वाईटचा इशारा आलाय. थोडंसं पाहिलं न्याहाळलं आणि तदनंतर हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला गेलाय. आणखी एक अतिरिक्त धावीची जोड मिळेल. अतिरिक्त धावीच्या साह्याने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय 22 या अंकांवर. 22 रन्स ऑन कार्ड. 22 धावा. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. प्ले अँड मिस होत आहेत. चांगला डब्बा, चांगली लाईन. आतापर्यंत या षटकातील जवळजवळ विचार करायचा झाला तर 5 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू हा शेष असणार आहे. एकंदरीत स्कोर कार्ड आतापर्यंत 22 या अंकांवर. 22 रन्स ऑन कार्ड. तकी सोमवारच्या दीपक लहांगे आपण या स्पर्धेला गाठभेट दिली त्याकरिता खूप खूप धन्यवाद. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालंय. अजून सुद्धा 7 धावेंचं लक्ष हे समोर असेल विजयाकरिता. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 12. म्हणून मी म्हटलं होतं की धावा कुठेतरी येणं खूप गरजेची गोष्ट होती. मुंबई टनर बिरा रोड हा संघ या ठिकाणी दाखल झाला. त्यांची सुद्धा स्पर्धा डिसेंबरच्या महिन्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. रॉयल स्टोनर मीरा रोड काय जबरदस्त पद्धतीने. परंतु आजचा दिवस मात्र नाही आहे कारण की अजून सुद्धा 7 धावेंचं लक्ष आहे. अजून सुद्धा 7 धावेंचं लक्ष असलं तरी सुद्धा आपण तर्कवितर्क मांडू शकत नाही. परंतु टॅक्टिकली बघायचं झालं तर आतापर्यंत या सामन्यामध्ये सत्यनारायण कोपरी हा संघ पुढे आहे. थर्ड स्पेलमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर अश्विन हा गोलंदाज
आज षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आखोडप्याचा चेंडू आणि खेळ खल्लास केला जातोय आसिफच्या बॅटमधनं. खूप चांगला फटका आहे. चेंडूला स्टॉप केला जाईल. तत्पूर्वी आपण बघू शकता दुसऱ्या धावेकरिता वळाले दोन्ही फलंदाज. या 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि हा न करता करता ही तिसरी धाव सुद्धा कंप्लीट झाले. आणि जिथे बघायचं झालं तर पंचांनी लेट डिसिजन दिलाय, परंतु 3 धावा कंप्लीट केल्यात. तर वॉन होतंय या सामन्यामध्ये सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरीचा संघ. आणि अगदी बघायचं झालं तर रॉयल्स टर्नर मीरा रोड या संघाला या स्पर्धेतून बाहेर फेकलंय. आणि थँक्यू सो मच रॉयल्स टर्नर मीरा रोड संघ, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. आमिर दाफेदार अँड ऑल टीम थँक्यू सो मच. पुढील वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा असणार आहे. चला नेक्स्ट मॅच. प्लीज जास्त वेळ घेऊ नका. त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजवण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. पिल्लार ब संघ, चला आपण लवकरात लवकर उतरा.